गावी गेल्यामुळे आहे ना खूप दिवसापासून आपले व्हिडिओ अपलोड झालेले नाहीत, पण आता आहे ना रोज आपले व्हिडिओ अपलोड होत जाईल. कारण आहे ना आता गावाकडून मी घरी आलेली आहे त्याच्यामुळंच. आणि आहे ना गावी गेल्यानंतर घरात अशी काही धूळ पसरून गेलेली, तेच मी इथं आहे ना सगळी धूळ साफ करायचं काम करत होते. कारण आहे ना सगळीकडे पसाराच पसारा झालेला होता. त्यानंतर नाही ना ज्या बॅगा होत्या त्याच्यातले आहे ना सगळे कपडे काढून ठेवत होते. कारण आहे ना काही कपडे धुवायचे पण होते आणि काही धुतलेले सुद्धा होते. त्याच्यातूनच मला धुवायचे कपडे साईडला काढून घ्यायचे होते. त्यानंतर नाही ना आईने मला आहे ना असा काही थोडाफार भाजीपाला दिलेला आणि तोच मी व्यवस्थित ठेवायचं काम करत होते. धान्य धुन्य सुद्धा दिलेले, ते पण मला डब्यात भरून ठेवायचे होते. आणि आहे ना इथं माझे काम चालूच होते आणि ह्या मॅडमने तिचा स्वतःचा पसारा काढून मस्त अशी निवांत खेळत बसलेली. खरंच लहानपण किती चांगलं असतं ना. त्यानंतर नाही ना दीदीचं हेअर कट करायचं होतं, त्याच्यामुळे ना पार्लर मध्ये गेलेलो संध्याकाळच्या वेळेस. मग आहे ना तिचं हेअर कट करून घरी आणलं तिला. त्यानंतर नाही ना घरी येऊन मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. आणि आहे ना ह्या तेलच्या पाऊस मधून आपण तेल भरपूर काही नितरून घेत असतो, पण थोडंफार तेल राहिलेलं असतं. त्याच्यामुळे ना पीठ जेव्हा मळतो ना तेव्हा असं पिठाला तेल पूर्ण लावून घ्यायचं, जेणेकरून आहे ना आपलं तेल थोडंही वाया जाणार नाही आणि थोडीफार बचतही होऊन जाते. त्याच्यामुळेच आहे ना हा उपाय मी करत असते. त्यानंतर नाही ना इथं माझा स्वयंपाक पण होऊन गेलेला. स्वयंपाकामध्ये आज चपात्या आणि वाटाण्याची भाजी करून घेतलेली. वाटाण्याची भाजी मी मसाल्याचीच केलेली, कारण दीदीच्या पप्पांना आहे ना सुकी भाजी आवडत नाही त्याच्यामुळं. चला मग मी इथेच एंड करते. बाय.